आध्यात्मिक साहित्याचा खजिना सॉनिक ऑक्टेव्ह श्रद्धा ॲपवर उपलब्ध. ॲप डाउनलोड लिंकसाठी डिस्क्रिप्शन पहा. नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मेष राशींच्या व्यक्तींना मे 2024 या महिन्यासाठी आता मी मार्गदर्शन करणार. मेष राशींच्या व्यक्तींना एक आनंदाची बातमी म्हणजे या महिन्यात त्यांच्या कुंडलीप्रमाणे त्यांच्या राशीचा गुरु बदल होऊन द्वितीय स्थानात येत आहे. धनलाभासाठी, अचानक धनलाभासाठी, जुनी येणी वसूल होण्यासाठी हा आपल्याला चांगला काळ म्हणता येईल. साधारणपणे या महिन्याच्या 15 तारखेनंतर याचा अनुभव तुम्हाला यायला लागेल. स्थावर मालमत्ता किंवा जमिनीचे व्यवहार अशा या गोष्टींमध्ये मात्र तुम्ही सावधगिरीने पावलं उचलायला हवी. कारण या अशा व्यवहारामध्ये काही प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता दिसून येते किंवा सुरू केलेले व्यवहार एका लेव्हलला जाऊन अडकतील असंही दिसून येतं. त्यामुळे जमीन जुमला, स्थावर मालमत्ता याच्या व्यवहारात आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे. गाफील राहून चालणार नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला आर्थिक सांपत्तिक स्थिती जी आहे ती आपल्याला आपली स्वतःची आणि कुटुंबाची जी आता स्थिरस्थावर व्हायला मदत होणार आहे. काही प्रमाणात तुम्हाला आपले इन्व्हेस्टमेंट्स जर वाढवायचे असतील, पूर्वीमध्ये ॲड करायच्या असतील तर त्यासाठी सुद्धा हा उचित कालावधी असा तुमच्यासाठी सांगता येईल. गेल्या महिन्यापर्यंत असं तुमच्या ग्रहमान होतं की काही गोष्टी तुम्ही मनात आणल्या आणि सहज होऊन गेल्या. पण असं मात्र आता या महिन्यात कमी प्रमाणात होईल. काही प्रमाणात तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. त्या मेहनतीप्रमाणे सगळं होतंय की नाही, म्हणजे आपण सुरू केलेले जे कष्ट आहेत त्या कष्टाला योग्य वेळी योग्य मूर्त स्वरूप येतंय की नाही हे बघणं सुद्धा तुमची जबाबदारी राहील. असा हा महिना तुम्हाला मी सांगू इच्छितो. प्राकृतिक जर विचार केला तर डोळ्याविषयी, काही प्रमाणात कानाविषयी उष्णतेचे विकार तुम्हाला दिसून येतात. अचानक डोळा लाल होणे म्हणजे पांढरा पडदा जो होतो तो लालसर असणे किंवा लाल झाक असणे, अशा प्रकारे काही उष्णतेचे परिणाम दिसून येतात. त्यात उन्हाळ्याने म्हणजे बाहेरच्या तापमान वाढीनुसार आणखीन त्याच्यामध्ये थोडीशी त्रासाची संभावना जास्त दिसते. म्हणून डोळे आणि काही प्रमाणात कान याविषयी आपण प्रकृतीच्या संबंधी जागरूक असलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. मेष राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये उत्तरार्धामध्ये पाहुण्यांची वर्दळ घरामध्ये वाढेल. काही कार्य असो किंवा काही समारंभ असो किंवा कुठे एकत्र मिळून प्रवासाला जाणं असो, या कारणांनी पाहुण्यांची ये जा उडबस अशी होईल असं या ठिकाणी दिसून येते. घरामध्ये एक आनंदाचं वातावरण सुद्धा त्यामध्ये राहील. काही प्रमाणात मुलं आपल्या हौशीनुसार घरामध्ये काही कुत्री मांजरं पाळण्याची शक्यता असते, विशेषतः शहरातून. तर अशी शक्यता सुद्धा या महिन्यात दिसून येते. म्हणजे असे काही 4 पायाचे पाहुणे या महिन्यात तुमच्या घरात ॲड होऊ शकतात. मेष राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण स्वतः आपण करीत असलेल्या कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंपासून सावध राहिलं पाहिजे. कधी कधी हे शत्रू आपल्याबरोबरच असतात, जेव्हा खायला आपल्याबरोबरच असतात, पण मागून काही कारवाया अशा करतात की ज्याने आपल्याला नोकरीमध्ये किंवा कामामध्ये उपद्रव होतो. तर अशा लोकांपासून आपण या महिन्यात सावध राहा.
या महिन्यामध्ये आपला उद्योग जो आहे, स्वतःचा उद्योग जो आहे, किंवा आपण स्वतः काही आयडियाज चालवून आपला काही काम करत असाल तर नवीन नवीन आयडिया या महिन्यात तुम्हाला सुचतील आणि त्या लवकरात लवकर आपल्याला इम्प्लिमेंट कराव्या लागतील, आपल्याला त्या प्रत्यक्षात मूर्त स्वरूपात आणाव्या लागतील असं दिसून येत आहे. पण त्यामध्ये ढिलाई करू नका किंवा आजचं काम उद्या ढकलू नका, म्हणजे त्याचं तात्काळ फल तुम्हाला मिळून येईल. आर्थिक येणं जे आहे, कामातनं येणं जे आहे ते बेतासबात, म्हणजे आपल्याला आवश्यक प्रमाणात जेवढं लागतं तेवढं राहील, त्याविषयी चिंता नको. शिक्षण क्षेत्रात जी मुलं आहेत, जी पुढच्या अभ्यासासाठी किंवा उच्च अभ्यासासाठी जी विचार करत आहेत, त्यांना अनुकूल कालावधी या महिन्यात दिसून येतो. ज्या काही परीक्षा आपण स्वतः तारखा ठरवून द्यायच्या असतात, अशा परीक्षा त्यांनी या महिन्यात जरूर द्याव्यात. त्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल असे या ठिकाणी दिसून येते. कौटुंबिक वातावरणामध्ये कुंडलीप्रमाणे तुमच्या मेष राशींच्या असं दिसतंय, बऱ्याच गोष्टी घरामध्ये घ्यायला हव्यात अशी घरच्यांची विनंती तुम्हाला आहे, पण ती अजून काही प्रमाणात तुम्ही पूर्ण करू शकला नाहीयेत, तर ती ह्या महिन्याच्या उत्तरार्धात तुम्ही करू शकाल. त्याप्रमाणे तुम्ही तुमचं प्लॅनिंग करू शकता. उत्पन्न जे आहे, मी सांगितल्याप्रमाणे उत्पन्न तुमचं या महिन्यात काही तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स ॲडिशनल करायच्या असतील त्या करता येतील. कोर्टाची कामकाज किंवा कोर्टातील काही दावे यामध्ये काही प्रगती या महिन्यात दिसून येत नाही आहे. त्यामुळे त्या बाबतीत आपण आणखीन सध्या विचार काही करू नये असा माझा सल्ला आहे. हे होतं मेष राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.